साबुदाणा आणि बटाटा ह्याचे साबुदाणा बटाटा उपवासाचे पापड बनव. ठीक आहे, बनवते. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये. आज आपण बघणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे उपवासाचे पापड. त्याच्यासाठी आपण 1/2 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. साबुदाणे चांगले आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत 5-6 मिनटं. त्याच्यानंतर भाजून झाल्यानंतर ते मिक्सरला आपण ग्राइंड करून घेणार आहोत. ग्राइंड झाल्यानंतर ते चाळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण हा किसलेला बटाटा जो आहे तो घालणार आहोत. बटाटा चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये एकजीव करून. त्याच्यामध्ये मीठ, हे लाल तिखट व्यवस्थित घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरा पावडर किंवा अख्खा जिराही घालू शकता. व्यवस्थित सगळं एकजीव करायचं आहे, होऊन घ्यायचं आणि हे सारण एक 10 ते 15 मिनटं ठेवायचे तसंच. त्याच्यानंतर त्याचे असे एकसारखे गोळे करून घ्यायचे. हे माझ्याकडे पुरी मेकर आहे, त्याच्यावर अशी ही प्लास्टिक ची पिशवी घेतलेली आहे. गोळा त्याच्यावर ठेवलेला आहे आणि वरून पिशवी ठेवून प्रेस करून घेतलेलं आहे. हे सारण 5 ते 10 मिनटं ठेवल्यामुळे याला क्रॅक येत नाही कडांना. तर तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर तुम्ही पोळीपाटावर हे लाटूही शकता किंवा तुम्ही पोळीपाटावर गोळा ठेवून वरती पिशवी ठेवा आणि त्याच्यावर काहीतरी वजनदार वस्तूने प्रेस करा, तरीसुद्धा हे पापड रेडी होतील. अशा प्रकारे आपले सगळे पापड झालेले. 2-3 दिवस याला चांगलं ऊन द्यायचं आहे. ऊन दिल्यानंतर हे असे चांगले मस्त कडकडीत रेडी होतात. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पापड सोडले की ते मस्त असे फुलतात. हे तुम्ही मुलांना दिले की मुलंही खुश आणि तुम्हीही. उपवासासाठी वगैरे खूप छान सोय आहे आणि वर्षभर चांगले टिकतात हे पापड. नक्कीच करून बघा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे पाहायला मिळतील. धन्यवाद. मग टेस्टी झालंय. आवडले तुला? ठीक आहे. जास्त बनवलंयस ना, स्कूलसाठी पण लागेल. स्कूलला पण देऊ तुला टिफिनला? ठीक आहे.